2 हेल्पर होते आणि 1 सिक्युरिटी गार्ड होते. त्यांचा अजून काही पत्ता, म्हणून आम्ही आता इथे आज ते 4था दिवस आहे. मी सांगितलं त्यांना की इथं माझा भावाचा पॅन कार्ड भेटला आहे. डोंबिवली इथल्या अमुदान कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाला आज 4 दिवस उलटलेले आहेत. आज पुन्हा या घटनास्थळावर आपण आलेलो आहोत. NDRF जे गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी सर्च ऑपरेशन करत होतं ते या ठिकाणी आता नाही आहे. NDRFने त्यांचं ऑपरेशन जे आहे ते थांबवलेलं आहे. तर दुसरीकडे पोलीस आणि अग्निशमन दल जे आहे ते अजूनही या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं काम मात्र सुरू आहे. ही संपूर्ण जी जागा आहे त्या जागेवर इथे पोकलेन लावून आणि JCB लावून हा जो ढिगारा आहे तो उपसण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. पण अजूनही या संपूर्ण साईटवर, या संपूर्ण घटनास्थळावर धोकादायक अशी रसायनं आहेत. त्याच्यामुळे अतिशय सावधानतेने हे सगळं काम जे आहे ते करावं लागतंय. दुसरीकडे अजूनही काही जण जे आहेत ते बेपत्ता असल्याची माहिती इकडचे स्थानिक देत आहेत. आपण काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया. सर तुम्ही मगाशी माहिती देत होतात की 3 जण अजूनही आपले कामगार मिळत नाहीत. कोण आहेत ते आणि तुम्ही आता प्रशासनाचे काही बोललात काय याबद्दल? आमच्या 2 हेल्पर होते आणि 1 सिक्युरिटी गार्ड होते. ते तिघांचाही पत्ता लागलेला नाही अजून. त्यांचं सिक्युरिटी गार्ड होते, त्यांचं नाव मनोज जोंधळे म्हणून होतं. आणि हेल्पर होते एक भरत गोरखनाथ जयस्वाल आणि दुसरा होता सिराजुद्दीन अहमद म्हणून. त्यांचा अजून काही पत्ता, म्हणून आम्ही आता इथे आज ते 4था दिवस आहे. आता इकडे त्याचा पॅन कार्ड वगैरे आता त्याच्या भावाला सापडला आहे. तर इथे त्याचा हा मलबा काढला सांगतोय आम्ही त्याला. तर बघूया आता काय करतात ते. हा त्याचा भाव आहे. पण इतके दिवस झालेले आहेत आता ते कोणत्या कंपनीमध्ये काम करत होते आणि त्या ज्यावेळी घटना घडली त्यावेळी ते कुठे होते? काही तुम्हाला शेवटचा त्यांचा हे माहिती आहे का पत्ता? ते अंबरमध्येच काम करत होते. अंबर म्हणजे अमुदान कंपनीमध्ये तिथेच काम करत होते. आणि 1 वाजता मी ॲक्च्युली मी घरी जातो. मला 1 वाजता त्यांचा फोन आला होता. कोणचा? भरतचा. ती खर्ची आपल्या 22 तारखेला आम्ही खर्ची जे टाकतो ना त्यासाठी मला 1 वाजता फोन आलेला. त्याची वार्ता तेवढीच झाली आणि पाऊण तासाने हे झालं ब्लास्ट. पण इकडे कुठे होते, काय होते, जेवत होते का काय, आराम करत होते काय, मला तेवढं आयडिया नाही. पण ते काम कसे इथेच करत होते. पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं काय, ते आम्हाला कॉपरेटच करतात. त्यांनी हे लिहून वगैरे घेतलं आहे. FIR आपला मिसिंग कंप्लेंट वगैरे लिहून घेतलेली आहे. परत शास्त्रीनगरमध्ये पण त्यांनी आम्हाला 2-3 हे दाखवले, पण ते ओळखताच येत नाहीत. म्हणजे बॉड्या दाखवल्या ते ओळखताच येत नाहीत. त्यात आमच्या माणसांचे DNA पण घेतलेत त्यांनी. आता त्याच्यावरती काय त्या सोमवारी माहिती पडेल बोलले. भरत जयस्वालचा भाऊ आपला राहुल जयस्वाल ना? येस सर. काल पण तुम्ही होता त्या ठिकाणी, आज पुन्हा आलेले आहात. काय म्हणणं आहे पोलिसांचं? आता NDRF पथक पण गेलेलं आहे. त्यांचं असंच म्हणणं आहे का आता जेवढं झालेलं आहे काम तेवढं जे काय भेटले सर्व हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांना जे काय आम्हाला माहीत पडेल ते ब्लड रिपोर्ट दिलेला आहे. ते बोलतात की त्याची रिपोर्ट सोमवारी भेटेल आम्हाला, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि NDRF टीमची अजूनही शोध चालू होते. आता त्यांचे 4-5 माणसं ते इकडं शोधलेत आणि इथे JCB पोकलन वगैरे पण लावून आता ते मी सांगितलं त्यांना की इथं माझा भावाचा पॅन कार्ड भेटला आहे. तर त्याला दाखवलं आहे. तो बोलतो इथं बघतो मी जरा हे करून चेक करून बघतो. तर आपण पाहता अजूनही या ठिकाणचे जे वर्कर्स आहेत, कामगार जे आधी काम करत होते ते सगळे आता या अमुदान कंपनीच्या इथे आलेले आहेत आणि एक प्रकारे शोध घ्यायचा प्रयत्न झाला आहे. त्यांचे जे 3 कामगार अजूनही त्यांना सापडत नाही आहेत, त्याच्या संदर्भातला हा शोध आहे. आणि इथे पूर्णतः आता या ठिकाणी छोट्या मोठ्या आगी लागण्याचं सत्र अजूनही सुरू आहे. मात्र पूर्णतः नियंत्रणात सिच्युएशन आहे असं अग्निशामक दलाचं म्हणणं आहे. तरी देखील इथे काही प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू राहील. MIDC जे आहे आता संपूर्ण जी प्रक्रिया जी आहे पुढची ही MIDC करणार आहे. कारण की हा भाग MIDCच्या अंडर होतो. मग हा स्फोट कसा झाला, त्याचं काय कारण होतं, अपघात होता की निष्काळजीपणामुळे झाला, कंपनीमध्ये अवैध साठा होता का, या सगळ्या बाबींची चौकशी ही आता MIDCला करायची आहे. त्यामुळे MIDC हे जे पार्ट्स आहेत ते एका ठिकाणी म्हणजे तळोजा या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ठेवणार आहे. त्याच्यानंतर त्या पुढची त्यांची चौकशी आणि सगळी प्रक्रिया ही सगळी MIDC करणार आहे. त्यामुळे आता MIDC कशाप्रकारे या संपूर्ण घटनेचा तपास लावतं, कशामुळे ही घटना झाली हे शोधतं, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, डोंबिवली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.